सो गाईज, आज आहे नरक चतुर्थी. नरक चतुर्थी म्हणजे दिवाळीचा पहिला सण म्हणजे आमचा नरक चतुर्थी. आणि नरक चतुर्थीला आम्ही उठलो होतो 5 वाजता. आणि 5 वाजता उठल्यानंतर पहिला उठवला मला, आणि मला उठवल्यानंतर उठवला आराध्यला उठवला फटाकडा वाजवाला. त्यानंतर मग आम्ही आंघोलीला गेलो आणि तेवढ्यात दुसरा भोंगा वाजला. आणि दुसरा भोंगा कोणता तर आमच्या स्वराज्याचा. आणि मग स्वराज्य उठला. मग सगळ्यांनी पटापट आंघोळी केल्या, दादानी फटाकडे वाजवले आणि फटाकडे वाजवल्यानंतर दिवाळीला सुरुवात झाली आमची. आणि मग आंघोळ करून मस्तपैकी आता शेव कुर्मा होणार आहे. इथं शेव बनवत आहे. एक मज्जतदार चविष्ट शेव खायला मिळेल. आणि त्यानंतर पहिला मी चहा पिणार, कारण चहा पिल्याशिवाय आपली सुस्ती उडत नाही. पहिली शेव आणि मग चहा असा दम दिलेला आहे. तरी पण मी पहिला चहा पिणार, कारण चहा पिल्याशिवाय सुस्ती उडत नाही. आणि मग इकडे स्वराज्य पहा मोबाईल मध्ये गुंग झालेला आहे. मच्छर चावते तरी बिचारा इथंच बसलाय. काय करणार, ऐकत नाही अजिबात. तर अशा रीतीने ही शेव चालू झालेली आहे. तर अहो अँकर असल्यामुळे एक नंबर असे बोलतात, पण मला काय तेवढं भारी बोलता येत नाही. पण मी ह्याच्या पुढचं विश्लेषण मीच करणार आहे. तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्थी. तर जर लवकर उठून आंघोळी नाही केल्या, अभ्यंग स्नान नाही केलं तर नरकात पडू, अशी पूर्वीची लोक बोलायचे. पण आम्ही यंदा तरी म्हणजे लवकर उठलेलो आहोत 5 वाजता. आणि सगळी म्हणजे दोन्ही पोरं आणि आम्ही अशी दोघंसुद्धा लवकर उठलेलो, चौघंसुद्धा. आणि मस्तपैकी आंघोळ केलेली आणि खूप फ्रेश वाटतो एकदम पहाटे लवकर उठल्यानंतर. आणि आंघोळ केली, दिवे लावले, सगळं आवरलं. आणि 90% घरात लोक ही फराळ करतात दिवाळीच्या दिवशी. पण आमच्या इथं आहोंना आणि पोरांना दोघांना देखील फराळ आवडत नाही. त्याच्यामुळे मी इथे मस्तपैकी अशी गोड शेव केलेली आहे. आणि स्वराज्याची घाई चालली दादाला टॉवेल देण्यासाठी. मस्तपैकी चहा नाश्ता करून घेतलेला आहे. आणि मी ही जी मॅट रांगोळी केलेली होती ती इथे मस्तपैकी अंतरलेली आहे. सगळ्यांना नरक चतुर्थीच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बाय बाय.